नमस्कार. नेट सेट परीक्षेच्या तयारीमध्ये सगळ्यांचं स्वागत. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. संशोधनात आयसीटीचा वापर. सेट परीक्षेत तर यावर प्रश्न हमखास असतोच. चला मग हा विषय अगदी सोपा करून टाकूया. तर आज आपण काय पाहणार आहोत? आपण एका संशोधकाच्या प्रवासासारखं पुढे जाणार आहोत. म्हणजे संशोधनाची सुरुवात कशी होते, मग पुढे काय, आणि शेवटपर्यंत आयसीटी आपल्याला कशी मदत करते हे प्रत्येक टप्प्यावर समजून घेऊ. आणि हो, हा क्रम जर लक्षात ठेवला ना, तर संपूर्ण कॉन्सेप्ट डोक्यात अगदी फिट बसेल. चला तर मग आपल्या प्रवासाची सुरुवात करूया पहिल्या टप्प्यापासून. आता संशोधनाच्या जगात थेट उडी मारण्याआधी आयसीटी म्हणजे नेमकं काय ते तर समजून घ्यायला हवं ना, बरोबर? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर आयसीटी म्हणजे काय? तर माहिती मिळवण्यासाठी आणि एकमेकांना देण्यासाठी वापरली जाणारी डिजिटल साधने. म्हणजे आपला इंटरनेट, कॉम्प्युटर, वायरलेस नेटवर्क्स हे सगळं. जरा विचार करा, पूर्वीच्या काळी संशोधकांना ग्रंथालयात कितीतरी दिवस घालवावे लागायचे. पण आता एका क्लिकवर माहितीचा अख्खा खजिना समोर येतो. म्हणजे माहिती शोधण्यापासून ते आपलं संशोधन जगासमोर मांडण्यापर्यंत सगळी पद्धतच आयसीटीमुळे बदलून गेली आहे. ठीक आहे. तर आता आपण वळूया संशोधनाच्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या प्रत्यक्ष टप्प्याकडे. प्री डेटा ॲनालिसिस म्हणजे संशोधनाचा पाया रचण्याची प्रक्रिया. आणि इथे आयसीटीची भूमिका खूप खूप महत्त्वाची आहे. कोणत्याही संशोधनाची सुरुवात कशाने होते माहितीये? ती होते लिटरेचर रिव्ह्यूने. यालाच आपण साहित्य समीक्षा म्हणतो. आता हे म्हणजे नेमकं काय? तर आपण जो विषय निवडला आहे त्यावर याआधी काय काय संशोधन झालंय याचा अभ्यास करणं. याचे दोन मोठे फायदे आहेत. एक म्हणजे आपल्याला आपल्या विषयाची खोली कळते आणि दुसरा, जो सगळ्यात महत्त्वाचा आहे, तो म्हणजे रिसर्च गॅप सापडतो. म्हणजे अरेच्छा, ह्या विषयावर अजून काम झालेलं नाहीये, इथे संधी आहे, हे आपल्याला लिटरेचर रिव्ह्यूमुळेच कळतं. आता हे सगळं शोधायचं कुठं? त्यासाठी काही खास सर्च टूल्स आहेत. आणि हो, यावर परीक्षेत प्रश्न येतात. गुगल स्कॉलर आणि मायक्रोसॉफ्ट अकॅडमिक हे तर आपण वापरतोच. पण एक नाव डोक्यात फिट करून ठेवा: शोधगंगा. शोधगंगा म्हणजे काय? तर भारतातील सगळ्या थीसिस आणि प्रबंधांचं एक डिजिटल ग्रंथालय, एक डिजिटल रिपॉझिटरी. आणि हे यूजीसीने बंधनकारक केलंय. त्यामुळे परीक्षेसाठी हा अगदी हॉट टॉपिक आहे, लक्षात ठेवा. बरं, आता आपण भरपूर पेपर्स वाचले, डाउनलोड केले, पण ते सांभाळायचे कसे? त्यासाठी आहेत मेंडले आणि झोटेरोसारखे रेफरन्स मॅनेजमेंट सॉफ्टवेअर्स. हे म्हणजे संशोधकांचे पर्सनल डिजिटल असिस्टंटच आहेत. आपण वाचलेले सगळे रिसर्च पेपर्स हे एका जागी व्यवस्थित ऑर्गनाईज करतात. पण यांची खरी जादू कुठे माहितीये? तर आपल्या थिसिसच्या शेवटी जी संदर्भसूची म्हणजे बिब्लिओग्राफी द्यावी लागते ना, ती हे सॉफ्टवेअर अगदी आपोआप ऑटोमॅटिकली तयार करतात. विचार करा, संशोधकांचे कितीतरी तास वाचतात त्यामुळे. ओके, तर पाया रचून झाला. आता वेळ आहे संशोधनाच्या मुख्य भागाची, म्हणजे अगदी गाभ्याची. डेटा संकलन आणि विश्लेषण. हा तो टप्पा आहे जिथे आपण प्रत्यक्ष डेटा गोळा करतो आणि आपल्या प्रश्नांची उत्तरं शोधायला लागतो. पूर्वी कसं होतं? सर्व्हे करायचा म्हणजे कागदावर प्रश्नावली छापा, लोकांपर्यंत पोहोचा, परत ती गोळा करा. खूप किचकट काम. पण आता तसं नाहीये. आता आहेत गुगल फॉर्म्स, सर्व्हे मंकीसारखी ऑनलाईन टूल्स. यांच्या मदतीने आपण काही मिनिटातच सर्वेक्षण तयार करून हजारो लोकांपर्यंत ऑनलाईन पोहोचवी शकतो. म्हणजे वेळ वाचतो, खर्च वाचतो आणि जास्त लोकांकडून डेटा मिळतो. किती सोपं झालंय बघा. आता डेटा तर गोळा झाला, पण त्याचं विश्लेषण कसं करायचं? इथे दोन मुख्य प्रकार येतात. आणि हा फरक नीट समजून घ्या, कारण यावर प्रश्न हमखास असतो. पहिला आहे क्वांटिटेटिव्ह, म्हणजे संख्यात्मक. नावाप्रमाणेच हा आकड्यांशी खेळतो. किती किंवा किती टक्के याचं उत्तर देतो. जसं की किती टक्के लोकांना ऑनलाईन शॉपिंग आवडते, याचं उत्तर आकड्यात येईल. दुसरा आहे क्वालिटेटिव्ह, म्हणजे गुणात्मक. हा आकड्यांच्या पलीकडे जाऊन का आणि कसं याचं उत्तर शोधतो. जसं की लोकांना ऑनलाईन शॉपिंग का आवडते, याचं उत्तर हे मुलाखतीतून, वर्णनातून मिळेल, आकड्यातून नाही. आता या संख्यात्मक म्हणजे आकड्यांच्या विश्लेषणासाठी कोणती सॉफ्टवेअर वापरायची? तशी तर बरीच आहेत. आर आहे, एक्सेल आहे. पण परीक्षेसाठी एक नाव तोंडपाठ करून ठेवा: SPS. SPS म्हणजे स्टॅटिस्टिकल पॅकेज फॉर द सोशल सायन्सेस. विशेषतः सामाजिक शास्त्रांमध्ये याचा खूप वापर होतो. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, SPS म्हणलं की क्वांटिटेटिव्ह म्हणजे संख्यात्मक विश्लेषण.
ही जोडी विसरायची नाही. चला, आता परीक्षेसाठी आणखी एक महत्त्वाचा शब्द CAQDAS, कॅकडास याचा फुल फॉर्म पण विचारू शकतात. कॉम्प्युटर असिस्टेड क्वालिटेटिव्ह डेटा ॲनालिसिस सॉफ्टवेअर. नावावरूनच कळतंय, हे सॉफ्टवेअर गुणात्मक डेटासाठी आहे, म्हणजे मुलाखती, टेक्स्ट, व्हिडिओ यांसारख्या गोष्टींचं विश्लेषण करण्यासाठी बनवलेली ही सॉफ्टवेअर्सची एक फॅमिलीच आहे असं समजा. आणि या फॅमिलीमधली प्रसिद्ध सॉफ्टवेअर कोणती? तर NVIVO, Atlas.T ही नावं लक्षात ठेवा. आता विचार करा, आपल्याकडे 100 लोकांच्या मुलाखतींचे मोठे मोठे ट्रान्स्क्रिप्ट्स आहेत. त्यातून समान धागा शोधणं, महत्त्वाचे मुद्दे काढणं किती अवघड असेल? हेच अवघड काम ही सॉफ्टवेअर सोपं करतात. ते आपल्याला त्या डेटामधले छुपे पॅटर्न्स आणि थीम्स शोधायला मदत करतात. चला, आता आपण आपल्या संशोधन प्रवासाच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. डेटा विश्लेषण झालं. आता काय? आता वेळ आहे आपलं संशोधन व्यवस्थित लिहिण्याची आणि ते जगासमोर मांडण्याची. संशोधन लिहिताना एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे प्रामाणिकपणा. प्लेजरिझम म्हणजेच वाङ्मय चौर्य. याचा अर्थ काय? तर दुसऱ्या कोणाचं तरी काम, त्यांचे विचार, त्यांचे शब्द जशाच्या तसे उचलून स्वतःच्या नावाने लिहिणे. UGCच्या नियमांनुसार हा एक खूप मोठा गंभीर शैक्षणिक गुन्हा आहे. त्यामुळे आपण यापासून नेहमी दूर राहायला हवं. पण आपण चुकून काही कॉपी केलं नाहीये ना, हे कसं तपासणार? त्यासाठी सॉफ्टवेअर आहेत. 2 नावं लक्षात ठेवा, टर्निटिन आणि उरकुंड. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, UGCने आता सर्व विद्यापीठांना हे बंधनकारक केलं आहे की कोणतीही थीसिस किंवा प्रबंध जमा करण्यापूर्वी या सॉफ्टवेअरमधून त्याची तपासणी झालीच पाहिजे. परीक्षेसाठी हा पॉइंट खूप महत्त्वाचा आहे. आणि शेवटी आपलं संशोधन पूर्ण झालं, लिहून झालं. पण ते फक्त आपल्या लायब्ररीच्या कपाटात ठेवून काय उपयोग? ते जगापर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि इथे परत ICT मदतीला येतं. आज जर्नल्स आहेत, अकॅडमिक सोशल नेटवर्क्स आहेत. यांच्यामुळे आपलं संशोधन जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात बसलेल्या अभ्यासकापर्यंत काही सेकंदात पोहोचतं. ज्ञानाचा प्रसार किती सोपा झालाय बघा. चला तर मग, आता सगळ्यात महत्त्वाचा भाग, परीक्षेसाठी फटाफट रिव्हिजन. आपण आतापर्यंत जे काही पाहिलं त्यावर एकदा पटकन नजर टाकूया, म्हणजे सगळं लक्षात राहील. ही स्लाइड म्हणजे आपल्या परीक्षेसाठी एक जणू काही चीटशीटच आहे. चला, या जोड्या आपण डोक्यात पक्क्या करूया. माझ्यासोबत म्हणा: शोधगंगा, भारतीय प्रबंधांचं भांडार; SPSS, संख्यात्मक विश्लेषण; मेंडले किंवा झुटेरो, संदर्भ व्यवस्थापन; गुगल फॉर्म्स, ऑनलाईन सर्वेक्षण; टर्निटिन किंवा उरकुंड, प्लेजरिझमची तपासणी; आणि NVIVO किंवा Atlas.TI, गुणात्मक विश्लेषण. या कीवर्डच्या जोड्या लक्षात ठेवल्या ना, तर परीक्षेत 1-2 मार्क हमखास आपलेच. आणि जाता जाता एक प्रश्न. आपण आज इतकी वेगवेगळी ICT साधने पाहिली. मग आता विचार करा, यापैकी असं कोणतं एक साधन आहे जे आपण आपल्या पुढच्या संशोधनासाठी शिकायला लगेच सुरुवात करू शकतो? यावर नक्की विचार करा. कारण लक्षात ठेवा, ज्ञान तेव्हाच खरं आपलं होतं जेव्हा आपण ते वापरायला लागतो. परीक्षेसाठी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.